पर अन्याय हो रहा है और अन्याय होने के कारण उनके मन में ये भावना आती है कि हमको अलग राज्य की निर्मित होना चाहिए। विरोधी पक्षातील आमदारांनी विरोधी पक्षनेता एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा अशी मागणी केली आहे। याच मुद्द्याला घेऊन विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली। भारतीय जनता पार्टी ने हमेशा ही छोटे राज्यों के निर्मित के लिए समर्थन दिया है और जब इंडिया की सरकार थी माननीय अटल जी के कार्यकाल में छत्तीसगढ़ और उत्तराखंड की निर्मित हम लोगों ने की। विदर्भ के नागरिकों को ऐसा लगता है कि हम लोगों के ऊपर हमेशा अन्याय हुआ है, यह प्रगति के लिए और विकास के लिए पैसा नहीं मिला, इसलिए उन्होंने ये मांग आगे लेके है। हमारा विदर्भ के नया राज्य निर्मिती के लिए समर्थन है। NMTVशी बोलताना एकनाथ खडसे यांनी सांगितलं की राज्य सरकार या मुद्द्याप्रती गंभीरता बाळगत नाही आहे। देखिए, विपक्ष तो पहले से ही गंभीर है। सरकार चाहती नहीं है कि विदर्भ अलग करना चाहिए। हम लोग हर अधिवेशन में कहीं न कहीं मुद्दा उठाते रहे कि विदर्भ पर अन्याय हो रहा है और अन्याय होने के कारण उनके मन में ये भावना आती है कि हमको अलग राज्य की निर्मित होना चाहिए। ये असेंबली सेशन में भी हम विदर्भ का मुद्दा उठाने वाले हैं। पिंपरी चिंचवडमधील 3 आणि वडगाव शेरी येथील एका आमदाराने अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्याला घेऊन आपला राजीनामा दिलाय। या आमदारांनी यापूर्वीही या मुद्द्याला घेऊन राजीनामा देण्याचा इशारा दिला होता, मात्र राज्य सरकारच्या नाकारतेपणामुळे या आमदारांनी आपल्या सरकारला घरचा आहेर देत राजीनामा दिलाय। ज्या आमदारांनी राजीनामा दिलाय त्यामध्ये समावेश आहे लक्ष्मण जगताप, चिंचवडचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार विलास लांडे, भोसरीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार बापू पठारे, वडगाव शेरीच्या एका आमदाराचा देखील यामध्ये समावेश आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांच्या राजीनाम्याबाबत बोलताना सांगितलं की मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्यामुळे या आमदारांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय। आमदारों के साथ अध्यक्ष महोदय की बैठक हुई, मुख्यमंत्री की बैठक हुई और फिर भी कोई निर्णय नहीं निकला, जिसको लेके 4 आमदार अस्वस्थ थे और उन्होंने अपना इस्तीफा अध्यक्ष महोदय को सौंपा है। उनकी एक ही मांग है कि अगर हम जनहित में निर्णय नहीं ले पाते हैं तो जनता के सामने जाना हमारे लिए कठिन होगा, इसलिए उन्होंने इस्तीफा अध्यक्ष महोदय को सौंपा है। नवाब मलिक यांनी आपले मित्रपक्ष काँग्रेसवर तीव्र शब्दात नाराजगी व्यक्त केली। पिछले 1.5 साल से इस तरह की चीज़ें हैं। NCP की तरफ से बार बार ये मांग उठाई जा रही है कि मुंबई शहर की झोपड़पट्टी को 2000 तक के नियमित करने का सवाल हो, मुंबई में झोपड़पट्टियों को ट्रांसफ़र पॉलिसी का सवाल हो, या कैंपा कोला की तरह जो इमारतें जहाँ पे लोग चाहे मुंबई शहर हो, थाना हो, पूना हो, पिंपरी चिंचवड़ हो, ऐसे सभी घरों को नियमित करने का निर्णय सरकार ले, ये पार्टी ने बार बार कहा है। पवार साहब ने भी इसको लेकर मुख्यमंत्री महोदय से चर्चा की है। हमें लगता है कि जनहित के निर्णय है और सरकार तात्काल इन सभी विषयों पर निर्णय ले। त्यांनी यासाठी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरत सांगितलं की अनधिकृत बांधकामांवर निर्णय घेण्यास मुख्यमंत्री सक्षम नाही आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी झोपडपट्टी ट्रान्सफरबाबत गेली 1.5 वर्षापूर्वी निर्णय घेतला। अंतिम GR अजून निघाला नाही, अजून जनतेला त्याचा फायदा मिळत नाही। 2000 पर्यंतच्या झोपड्यांना मान्यता देण्याबाबत जाहीरनाम्यामध्ये घोषणा करण्यात आली होती, त्याबाबत निर्णय झालेला नाही। कॅम्पा कोलाचे आंदोलन असेल, मुंब्र्याची इमारत पडल्यानंतर विधानसभेमध्ये पण घोषणा करण्यात आली, पण प्रत्यक्ष निर्णय करून त्याची अंमलबजावणी होत नाही। त्यामुळे जनतेमध्ये थोडा सरकारच्या विरोधात वातावरण आहे आणि आमदार 2-2 वर्ष पाठपुरावा करताय, त्याचे निर्णय होत नाही। त्यामुळे काही आमदारांनी आज निर्णय घेतलेले। मात्र शिवसेना, भाजपा आणि मनसेने राजीनामा देण्यामागे राष्ट्रवादीची राष्ट्रीय खेळी असल्याचा आरोप केला आहे। आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहेत आणि शेतकऱ्याला आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त केलं जात आहे। राज्यात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्याची एकही संधी भाजपा सोडत नाहीये। यालाच अनुसरून त्यांनी नागपूरमध्ये रास्ता रोको केला। या आंदोलनाचं नेतृत्व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेता एकनाथ खडसे यांनी केलं होतं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या विरुद्ध घोषणाबाजी देखील केली।
प्रकार से सरकार ने विदर्भ के किसानों के साथ, मराठवाड़ा के किसानों के साथ अन्याय किया है और इतनी बड़ी अतिवृष्टि होने के बाद विदर्भ, मराठवाड़ा, उत्तर महाराष्ट्र के किसानों को एक पैसे का मुआवजा इस सरकार ने दिया नहीं। कपास, धान, सोयाबीन इनको भाव नहीं मिल रहा और इसके खिलाफ सरकार पर हम हमला बोल कर रहे हैं और उसी के लिए हम लोग एकत्रित आए। त्यांनी असाही आरोप लावला की शेतकऱ्यांना जी मदत घोषित करण्यात आली होती ती देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीये। मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारनं 1800 कोटी रुपयाचं पॅकेज घोषित केलं, पण एक नया पैसा देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेला नाही। कापूस, धान आणि सोयाबीन याला कृषी समितीने कापसाला 6000 रुपये भाव द्या असं सांगितलं, 4000 रुपये भाव दिला। सोयाबीनला 4000 रुपये भाव द्या सांगितलं, 2600चा भाव दिला। धानाला 2600 रुपये भाव द्या सांगितलं, 1350चा भाव दिला। म्हणजे सरकारच्या समितीने सुचवलेले भाव देखील शेतकऱ्यांच्या शेतमालाला द्यायला हे सरकार तयार नाहीये। देवेंद्र फडणवीस यांनी असा आरोप लावला की वाढते वीज शुल्क देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं एक कारण आहे। आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहेत आणि शेतकऱ्याला आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त केलं जात आहे। कानून ऐसा हो जिसमें संदिग्धता न हो, गलत काम करने वाला बचेगा नहीं। आता जे ड्राफ्ट बिल आहे किंवा अध्यादेश आहेत त्यातल्या काही गोष्टींविषयी संदेह आहे। जादूटोना विरोधी विधेयक प्रदीर्घ काळ सरकारच्या अजेंड्यावर होतं। नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाल्यानंतर राज्य सरकारने विधेयकाचे अध्यादेशात रूपांतर केले आणि आता हाच अध्यादेश विधिमंडळात मांडण्यात आलाय। परंतु या विधेयकाला वारकरी संप्रदाय, काही धार्मिक संस्था आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने विरोध दर्शवलाय। त्यामुळे हे विधेयक पारित होऊ शकलेलं नाहीये। या विधेयकाला संदिग्ध अशी संज्ञा देऊन विरोधकांनी सांगितलं की यामध्ये अनेक त्रुटी आहेत। देखो, हम 21वीं सदी में है। नरबली देना, गुप्तधन प्राप्त करना, अघोरी विद्या का प्रयोग करना, ये तो मुझे नहीं लगता कि 21वीं सदी में कोई भी समाज का व्यक्ति चाहेगा। और इसलिए ये बिल को एक हम सोचते हैं तो सभी का समर्थन है, मगर ये समर्थन देते हुए अगर सरकार की नीयत में अगर ये खोट है कि हम इस कानून के माध्यम से श्रद्धा और अंधश्रद्धा इसके बीच में संदिग्धता निर्माण करेंगे, तो सभी सदस्यों का ये मानना है कि हमें ये संदिग्धता नहीं रखनी चाहिए। याचबरोबर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवरही शरसंधान साधले। कानून ऐसा हो जिसमें संदिग्धता न हो, गलत काम करने वाला बचेगा नहीं, ऐसा कानून, इसलिए एक लघुगट निर्माण करते हुए उस लघुगट के माध्यम से अभ्यास करने का तय हुआ है। तर तेथे दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता विनोद तावडे यांनी या गोष्टीवर प्रकाश टाकलाय की या विधेयकांमध्ये अनेक तरतुदींचा समावेश करण्याची गरज आहे। आता जे ड्राफ्ट बिल आहे किंवा अध्यादेश आहेत त्यातल्या काही गोष्टींविषयी संदेह आहे किंवा क्लॅरिटी नाहीये, स्पष्टता नाहीये। देखिए, नरेंद्र जी मोदी इनका वेव ये हमको मददगार साबित हुआ है, ये तो अभी रिजल्ट में पता ही चला है। भाजपाने काँग्रेसला 3 राज्यात निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमतानं पराभवाची धूळ चाकली आहे। पक्षाच्या या विजयाला आगामी सार्वत्रिक निवडणुका आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकींसह जोडून पाहिलं जात आहे। पहिल्यांदाच निवडणुका लढणाऱ्या आपने देखील सर्वांनाच आश्चर्यचकित केलंय। याच विषयावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं की त्यांच्याकडून ज्या चुका झाल्या त्या नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल। आम्हाला मान्य करावं लागेल की आम्हाला 4ही राज्यामध्ये काँग्रेस पक्षाला अपयश आलं, परंतु या अपयशाच्या संदर्भामध्ये काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाने स्पष्टपणे सांगितलं आहे की यामध्ये काही चुका आमच्या बाबतीत झाल्या असतील त्या आम्हाला दुरुस्त करावे लागेल, आत्मचिंतन आम्हाला करावं लागेल, काही मोठ्या प्रमाणामध्ये तशा प्रकारचे निर्णय आम्हाला घ्यावे लागतील आणि जनतेच्या कुठल्या बाबी आम्ही करू शकलो नाहीत की कुठल्या याच्यामध्ये आम्ही कमी पडलो आहोत ते दुरुस्त करण्याचं काम आम्हाला करावं लागेल। भाजपा नेत्यांनी या विजयासाठी नरेंद्र मोदी यांना श्रेय दिलंय। देखिए, नरेंद्र जी मोदी इनका वेव
ये हमको मददगार साबित हुआ है, ये तो अभी रिजल्ट में पता ही चला है। और एक लोगों के मन में एक विश्वास है जागृत जो मतदार है कि नरेंद्र मोदी एक अच्छा गवर्नमेंट दे सकते हैं, तो ये अगले लोकसभा के चुनाव में हमें हेल्प करने वाला है। त्यांनी ही गोष्ट मान्य केली आहे की आप हा पक्ष त्यांच्या समोर एक मोठं आवाहन उभं करू शकतो। देखिए, आम आदमी ने अच्छा एक प्रदर्शन दिखाया, मैं थोड़ा सरप्राइजिंगली अच्छा दिखाया, हमको भी इतना लगा नहीं था इतना अच्छा दिखाएंगे, पर मुझे मेरे जैसे जो नए राजनीति में आने वाले लोग हैं उनको इस बात से मुझे तो तसल्ली पहुंची है कि एटलीस्ट जनता अभी नकार रही है जो गलत है उनको, तो अगर हम एज अ बीजेपी अच्छे लोग सामने रखें तो जनता उनको स्वीकारेगी, इसलिए उसको थ्रेट नहीं कर सकते, पर एक पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन जरूर बढ़ जाएगा। मुंडे यांनी हा आशावाद व्यक्त केलाय की भविष्यातही नरेंद्र मोदी पक्षासाठी उत्तम कार्य करतील। देखिए, फर्स्ट टेस्ट ये एंट्रेंस टेस्ट था उनका, वो पास हो गए, अभी वो डिग्री लेके ही रहेंगे ऐसा मुझे लगता है। इशारों में क्यों बोलते हो? सीधे जाकर मनमोहन सिंह जी और पृथ्वीराज जी को बताइए। केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी नकळतपणे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली आहे। त्यांनी सांगितलं की जनतेला खंबीर राज्यकर्ते हवे आहेत। शरद पवारांच्या या विधानावर नागपूर येथे सुरू हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या आमदारांनी राष्ट्रवादी पक्षाला ब्लॉगवरून चांगलंच धारेवर धरलं। देखिए, महाराष्ट्र में तो घोटालों की इतनी बड़ी मालिका है, कांग्रेस किस मुंह से और राष्ट्रवादी किस मुंह से जनता के सामने जाएगी? आदर्श का घोटाला है, सिंचाई का घोटाला है, आज SEZ का घोटाला है, NRHM का घोटाला है, आज महिला बाल कल्याण विभाग के अंतर्गत THR का घोटाला है। कितने घोटाले हैं? ये सारे घोटाले लेकर कौन से मुंह से कांग्रेस सामने जाने वाली है? और इसीलिए देश की कांग्रेस हो या महाराष्ट्र की कांग्रेस हो या उनके साथी हो, इनको अब जनता को दिखाने के लिए चेहरा बचा नहीं है। पुढे त्यांनी असंही सांगितलं की शरद पवार यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सरळ काँग्रेसवर टीका केली आहे। देखिए, मैं पवार जी को इतने कहना चाहता हूँ कि जो आपने ब्लॉग में लिखा है, इशारों में क्यों बोलते हो? सीधे जाकर मनमोहन सिंह जी और पृथ्वीराज जी को बताइए कि वीक नेतृत्व ये जनता को पसंद नहीं आता, आपका नेतृत्व वीक है और इससे देश और राज्य पिछड़ रहा है। NMTVशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आता लोकांना राहुल गांधी आणि सोनिया गांधी नको आहेत। राहुल गांधी हो, सोनिया जी हो या मनमोहन सिंह जी हो, अब ये कोई भी चेहरा जनता में विश्वास पैदा नहीं कर सकता। इनमें से किसी को भी बागडोर दी गई तब भी जनता इनके साथ नहीं जुड़ेगी, जनता इनको चुनाव में परास्त करेगी। शरद पवार यांच्या ब्लॉगमधील काही मजकूर पुढील प्रमाणे। 4 राज्यात काँग्रेसला जोरदार झटका बसलाय। केवळ काँग्रेसने नव्हे तर आपण सर्वांनीच याचा विचार करायला हवाय। नव्या पिढीने त्यांच्या पराजयामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे आणि त्यांचा रागच मतांच्या माध्यमाने समोर आलाय। यामुळे ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की सत्ताधारी नेहमी कणखर आणि निर्णायक असावेत। केवळ एवढंच नव्हे, सत्ताधाऱ्यांनी घेतलेले निर्णय अंमलात आणावेत, कारण लोकांना खंबीर राज्यकर्ते हवे आहेत। जनहिताप्रती घेतलेले निर्णय अंमलात आणण्यास विलंब झाला तर मग दुसरा पक्ष उदयास येतो आणि हाच धडा या पराभवातून घ्यायचा आहे। इंदिरा गांधी या एक खंबीर नेत्या होत्या। त्यांच्यामध्ये निर्णय घेऊन ते पूर्ण करण्याचं सामर्थ्य होतं आणि म्हणूनच त्यांच्या काळात असे झोलावाला उदयाला आलेले नाहीयेत। अर्चना त्रिपाठीसह मोनिका भोसलेचं वृत्त।